माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत माझी प्रतिमा ही मलिन करण्याचा प्रयत्न केला जातोय। रोहित पवारांनीही माझ्यावर आरोप केले। जयकुमार गोरेंनी असं म्हटलंय। एका युट्यूब चॅनलला माझ्या विरोधात खालच्या पातळीवर टीका केली। एक युट्यूब चॅनल सातत्यानं खालच्या पातळीवर माझ्यावर टीका करतंय। 87 व्हिडिओ माझ्या विरोधात लय भारी युट्यूब चॅनलनं टाकलेले आहेत असं जयकुमार गोरेंनी म्हटलं। गोरेंनी दाखल केलेले 3 हक्कभंगाचे प्रस्ताव स्वीकारतो असं राहुल नार्वेकरांनी म्हटलंय। जयकुमार गोरे यांच्याकडून हक्कभंग दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांचा प्रस्ताव हा स्वीकारण्यात आलेला आहे। जयकुमार गोरे यांच्याकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप राऊतांकडून करण्यात आलेला होता। त्याच्यावरून गोरे यांनी काल स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं होतं आणि गोरेंनी आज 3 हक्कभंगाचे प्रस्ताव जे दाखल केले ते स्वीकारण्यात आले। महाराष्ट्र विधानसभा नियम 273-74 अन्वये मी सामनाचे संपादक सन्माननीय संजय राजाराम राऊत त्यासोबत या सभागृहाचे सदस्य सन्माननीय रोहित पवार आणि लय भारी म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे त्याचे तुषार खरात यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय मी मांडतोय। सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 2017 सालच्या जिल्हा न्यायालय सातारा न्यायालयातील प्रकरण 479/2017 मध्ये दाखल प्रकरणाचा आधार घेऊन व त्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये माझ्याबद्दल बिनबुडाचे अश्लाघ्य अत्यंत आक्षेपार्ह अशी भाषा वापरून बेछूट आरोप करत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे माझी जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न राज्याचा मंत्री म्हणून मला सभागृहात काम करत असताना चुकीच्या बातम्यामुळे टीकेला तोंड द्यावे लागले। सभागृहाच्या कामकाजावर देखील त्याचा परिणाम व्हावा असे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे। वास्तविक पाहता सदर गुन्ह्यात माझी